नमस्कार. PMC मराठीवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पुन्हा एकदा पत्रीजींचा आणखीन एक संदेश घेऊन आलेलो आहोत. पत्रीजींच्या आजच्या संदेशाचं नाव आहे आहार, विहार, चेष्टा, स्वप्ना, अवबोधस्य. सर्वांना नमस्कार. सर्व पिरामिड मास्टर्सला प्रणाम. दररोज आपण काहीतरी नवीन शिकत आहोत आणि आपण आधी शिकलेल्या गोष्टी परत नव्याने शिकत असतो. आज आपण भगवद्गीतेतील श्लोक एका वेगळ्या दृष्टिकोनातून शिकू. भगवद्गीतेकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे. जितके तुम्ही शिकाल तेवढे कमीच आहे. भगवद्गीता म्हणजे सोन्याची कधी न संपणारी खाण आहे. त्यातून हवे तेवढे सोने काढू शकता. आज आपण एका श्लोकाबद्दल खोलवर जाणून घेऊ. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नवाबोधस्य योगो भवति दुःखः. प्रथम प्रत्येक शब्दाबद्दल आणि नंतर संपूर्ण श्लोकाबद्दल शिकू. युक्त म्हणजे बरोबर किंवा योग्य. आहार म्हणजे अन्न, विहार म्हणजे भोग, चेष्टा म्हणजे कर्म किंवा कार्य, त्यानंतर स्वप्ना म्हणजे झोप, अवबोधस्य म्हणजे आत्मज्ञान. म्हणजेच अन्न, आनंद, कर्म, झोप आणि प्रबोधन म्हणजेच ज्ञान या सर्वांचे संतुलन आपल्या जीवनात असले पाहिजे. आपण प्रत्येक गोष्ट योग्य प्रकारे केली पाहिजे. आपण आपले कर्तव्य केलेच पाहिजे, परंतु आपण स्वतः आनंद देखील घेतला पाहिजे. तर युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्न अवबोधस्य योगो भवति दुःखः. या श्लोकामध्ये बऱ्याच वेळा युक्त हा शब्द आलेला आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, याला युक्त योग म्हणतात. ज्याप्रमाणे कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे, यात युक्त योग सांगितलेला आहे. प्रत्येक विभाग हा योग्य प्रकारे व्यवस्थापित केला पाहिजे. तो संतुलित असावा. म्हणजे आपले भोजन, आनंद, कर्तव्य, झोपेचे, ज्ञान आणि आत्मज्ञान सर्व काही संतुलित असावे. तरच आपण दुःखापलीकडे जाऊ शकतो. बुद्धाने सर्वत्र त्रास पाहिला, कारण प्रत्येकजण अयुक्त प्रकारे राहत आहे. प्रत्येकाने योग्य प्रमाणात आणि योग्य गुणवत्तेत असलेच पाहिजे. प्रथम अन्नामध्ये युक्त आहार, योग्य प्रमाण आणि योग्य गुणवत्ता असली पाहिजे. आपण आपल्या भुकेनुसार खाणे आवश्यक आहे. जर आपल्याला 20% भूक असेल तर आपण फक्त 20%च खाणे आवश्यक आहे. 30% किंवा 10% नाही. आणि योग्य गुणवत्ता म्हणजे पेट्रोलच्या गाडीत डिझेल टाकू नका. ते भोजन फक्त शाकाहारीच असले पाहिजे, लसूण नाही. कमी मसाले असावे. म्हणजेच योग्य प्रमाणात योग्य आहार. जेवढे शरीराला आवश्यक आहे तेवढे खावे. वेळेनुसार न खाता भुकेनुसार खावे. लहान मुलांचे शरीर वाढते असते, म्हणून त्यांना अधिक अन्नाची गरज असते. परंतु जसजसे मोठे होऊ तशी अधिक अन्नाची आवश्यकता नसते. तर मित्रांनो, ही आणखीन एक 5 बोटांची संकल्पना आहे. युक्त खाणे, युक्त आनंद, युक्त कृती, युक्त झोप आणि युक्त ज्ञान. युक्त खाणे योग्य प्रमाणात आणि योग्य गुणवत्तेचे आणि योग्य वेळी देखील. तसेच समोर असलेल्यांसोबत वाटून खा आणि कणभरही अन्न वाया घालवू नका. तसेच
अगदी योग्य प्रकारे केलेली अन्नाची तयारी देखील खूप महत्त्वाची आहे. किती शिजवायचे, काय आणि किती घालायचे हा सर्व युक्त आहाराचा भाग आहे. योग्य वेळ, योग्य जागा, गुणवत्ता, प्रमाण, कसे खावे, किती खावे, केव्हा खावे इत्यादी. चालताना खाऊ नये, पायांची घडी घालून आरामात बसले पाहिजे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. युक्त आहारामध्ये बरेच विभाग आहेत. तुम्ही जेवणासाठी वेळ हा दिलाच पाहिजे. आपण प्रथम ध्यान करून अन्न शिजवले पाहिजे. खाण्यापूर्वी ध्यान केले पाहिजे. तसेच शिजवलेले अन्न व्यवस्थित चघळून खाल्ले पाहिजे. त्यानंतर आहे विहार म्हणजे आनंद. 6 दिवस भरपूर काम केले तर 1 दिवस विश्रांतीही हवीच. तसेच आनंद हवा आहे. जे तुम्हाला आनंद देते ते करा. काहींना क्रिकेट, हॉकी, फुटबॉल आवडतं. काही लोकांना संगीत ऐकायला आवडतं. हा सर्व विहाराचा भाग आहे. काहींना बागकाम आणि निसर्गाबरोबर राहणे आवडते, ज्यातून त्यांना आनंद मिळतो. ते अवश्य करावे. परंतु खेळ म्हणून प्राण्यांची शिकार करणे आणि त्यांना ठार मारणे हा योग्य आनंद नाही. तो निषिद्ध आहे. तुमच्या आनंदासाठी दुसऱ्याचा आनंद हिरावून घेऊ शकत नाही. विहार हा महत्त्वाचा आहे. तो मनाचा विभाग आहे. आपण त्यातही युक्त असलेच पाहिजे. युक्ताचा फॉर्म्युला काय आहे? योग्य गुणवत्ता, योग्य प्रमाणात, योग्य वेळ, योग्य जागा, योग्य परिस्थिती, योग्य विहार म्हणजे दोन्ही बाजूने आनंद. कोणावर जबरदस्ती नाही किंवा कोणाच्या मरणाने आनंद नाही. आता युक्त चेष्टा म्हणजे कर्म. कुणी गृहिणी आहे, कुणी शेती करीत आहे, ते फक्त काम आहे. तसेच कोणीतरी वाहन चालवत आहे, पायलट विमानाचे उड्डाण करीत आहे. त्यांचे कार्य त्या प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने आपले कार्य योग्य प्रकारे केलेच पाहिजे. कृष्ण युद्ध करू शकला असता, परंतु तो म्हणाला, मी सारथी होईल. आपण काय करावे आणि कसे करावे आणि केव्हा करावे हे आपल्याला माहीत असले पाहिजे. युक्त चेष्टा, आपले कार्य करण्याचा योग्य मार्ग, आपल्या कर्मांची योग्य गुणवत्ता, योग्य प्रमाणात, योग्य वेळ, योग्य जागा आणि योग्य परिस्थिती. आता युक्त स्वप्न किंवा झोप. काही लोक कामाच्या ठिकाणी झोपतात. काही जण घोरतात व इतरांना झोपू देत नाहीत. काही लोक आपल्या हालचालीने दुसऱ्यांना झोपू देत नाहीत. परंतु ही झोप अयुक्त आहे. आपल्याला इतरांना विचलित करण्याचे अधिकार नाहीत. जे घोरतात त्यांनी एकटे झोपावे. आपण कसे झोपायचे हे शिकले पाहिजे. तसेच किती झोपावे ते सुद्धा. सर्वांना गाढ झोप हवी आहे. ती मिळेल केवळ जेव्हा आपण दिवसभर युक्त चेष्टा केलेली असेल. जर आपण असा व्यवसाय करत असाल जो इतरांना इजा पोहोचवित असेल तर तुम्हाला गाढ झोप कशी येईल? जर तुम्ही चांगले झोपत नसाल तर तुम्हाला सकाळी चांगली ऊर्जा मिळेल का? युक्त कर्म केल्याने युक्त झोप येते. गाढ झोप काय आहे? यात अंशात्मा पूर्णात्म्याला भेटतो. अशा प्रकारे आपल्याला ऊर्जा मिळते. सकाळी त्या ऊर्जेमुळे तुम्हाला ताजेपणा जाणवतो. आपण गाढ झोपेत नसल्यास आपण
सूक्ष्म लोकात प्रवास करता, परंतु आपण आपल्या पूर्णात्म्याला भेटत नाही. जोपर्यंत तुम्ही कठोर परिश्रम करीत नाहीत तोपर्यंत तुम्हाला गाढ झोप येऊ शकत नाही. जसे अन्न आवश्यक आहे आणि आनंद आवश्यक आहे आणि काम आवश्यक आहे, तसेच झोपही अत्यंत गरजेची आहे आणि आनंद आवश्यक आहे. हे सर्व योग्य किंवा युक्त असले पाहिजे. आता शेवटचा मुद्दा, युक्त अवबोधा म्हणजे एनलाइटनमेंट किंवा आत्मज्ञान. स्वतः ध्यान जाणून घेतल्यानंतर आपण ध्यान करणे आणि ध्यान शिकवणे आवश्यक आहे. मी माझ्यासाठी माझ्या स्तरावर ध्यान करणे अयुक्त आहे. योग्य वेळी ध्यान करावे. जेव्हा तुमच्या बाळाला तुमची जास्त गरज आहे तेव्हा त्याला न बघता ध्यान करणे अयुक्त अवबोधन आहे. योग्य वेळी योग्य तितकेच आणि जेवढे महत्त्वाचे तेवढेच बोलण्याचे ज्ञान असणे म्हणजे योग्य अवबोधन आहे. तसेच जेव्हा दोन लोक बोलत असतात तेव्हा तिसरा व्यक्ती बोलू शकत नाही. युक्त अवबोधनामध्ये योग्य बोलणे आणि योग्य विचारधारा, बोलण्याचा योग्य मार्ग, बोलण्याचा योग्य प्रकार, योग्य वेळ, योग्य जागा या सर्वांचा समावेश होतो. तर मित्रांनो, हे नक्की लक्षात ठेवा. युक्त आहार, युक्त विहार, युक्त कर्म, युक्त स्वप्न किंवा झोप आणि युक्त ज्ञान हे नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे. तर पत्रीजींचा आजचा हा संदेश, ज्यामध्ये युक्त योगाविषयी पत्रीजी बोलले. युक्त योग म्हणजे जीवन जगण्याची युक्त पद्धत. खाणे, पिणे, झोपणे, ध्यान करणे, इतरांशी बोलणे हे सर्व संतुलित असले पाहिजे. तर असा हा छानसा संदेश जो आपल्याला रोजच्या जीवनात अतिशय उपयोगी पडू शकतो, हा संदेश आपण इथेच थांबवूया. पुन्हा पुढच्या संदेशासाठी परत भेटू. तोपर्यंत जय पिरामिड जगत, जय ध्यान जगत आणि जय शाकाहार जगत. मी इंद्राणी ठाकूर तुम्हा सर्वांचा निरोप घेते. धन्यवाद.